उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. श्री गुरुदेव दत्त. हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं सकाळच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा, आनंददायी आणि ऐश्वर्यपूर्ण जाऊ हीच स्वामीचरणी आणि दत्त महाराज चरणी प्रार्थना करते. स्वामींचं दर्शन घ्यायला जायचंच आहे, पण अगोदर दत्त महाराजांचं दर्शन घेतलं चिंचवडमधील श्रीधरनगर येथून. आणि तिथे एक फलक होता, त्याच्यावरती लिहिलं होतं की श्रावण मासानिमित्त तिथे गुरुचरित्र सप्ताह सोहळा होणार आहे. तर कुणाला वाचन वगैरे करायचं असेल तर या मंदिरामध्ये वाचन होणार आहे, तसं त्यांनी तिथं लिहिलेलं आहे. तारीख पण आहे 25 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत, 25 ते 31 तारखेपर्यंत सप्ताहाचा काळ आहे. तर ज्यांना कुणालाही करायचं आहे पारायण तर तिथे तुम्ही जाऊन करू शकता. आणि त्यानंतर बाहेर आले मी, तर हा एरिया बघा खूप सुंदर आहे. तर इथे एक झाड आहे, ते प्राजक्ताची फुले आम्ही असं त्याला म्हणायचं लहानपणापासून. ही प्राजक्ताची फुले या झाडाखाली बघा इथे पडलेत. त्याचा सुवाससुद्धा खूप छान आहे. हा बघा, ही प्राजक्ताची फुले आम्ही याला म्हणायचं. तुमच्याकडे काय म्हणतात याला नक्की सांगा. आणि त्यानंतर मग स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी निघाले. अगोदर गणपती बाप्पा यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर स्वामी मठामध्ये स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. करता आणि करविता तूच एकच स्वामीनाथा, माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. तर स्वामींचं हे सुंदर असं दर्शन घेतलं, मन अगदी प्रसन्न होतं. एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथं गेल्यानंतर आपल्याला ती लगेच कळते. स्वामींच्या दरबारात जाणे, स्वामींच्या मठात जाणे, स्वामींची सेवा करणे, स्वामींचं दर्शन घेणे यासाठी सुद्धा मोठं पुण्य लागतं. कारण आपण तिथंपर्यंत जरी जात असलो ना तरी करता करविता स्वामी महाराज आहेत, कारण ते आपल्याला तिथंपर्यंत घेऊन जात असतात. आपण फक्त निमित्त असतो. एक कोणतीही सेवा आता आपण करू बघा, आपण म्हणतो ना की नाही का स्वामी सेवा केली, तर असं कधीच नाही बोलायचं स्वामींनी सेवा करून घेतली असं बोलायचं असतं. कारण कसं आहे माहिती का, जन्ममृत्यूचा फेरा हा कुणालाच चुकलेला नाही आहे. ते तर निश्चित आहे की जन्माला आलो आहे म्हणजे आपण एका दिवशी कधी ना कधीतरी मरण हे आपल्याला स्वीकारावं लागेलच. परंतु कसं आहे, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण अध्यात्माकडे जर आपण वळलो ना तर त्याच्यासारखं सोनं नाही आहे. बाकी तुम्ही जे संसार करून प्रपंच करून परमार्थ पण करायला हवा असं मला वाटतं. तिथे गेल्यानंतर तारक मंत्र 11 वेळा स्वामींनी करून घेतला माझ्याकडून. म्हणजे तिथं बसले आणि त्यानंतर स्वामी महाराजांनीच हे सगळं तारक मंत्र करून घेतला. तारक मंत्रामध्ये खूप खूप शक्ती आहे, खूप म्हणजे खूप पॉवर आहे. जर एखादा व्यसनाधीन व्यक्ती जरी असेल ना तर या तारक मंत्राचा तुम्ही जप करून, म्हणजे ग्लासमध्ये पाणी भरून घेऊन त्याच्यावर हात ठेवून जर तुम्ही तारक मंत्र 11 वेळा म्हटलात आणि त्या व्यक्तीला जर तुम्ही प्राशन करण्यासाठी दिलं तरी ती व्यक्ती त्या गोष्टीपासून हळूहळू लांब लांब होत जाते. मग कोणत्याही गोष्टी असू देत, तुमच्या घरात कटकट असू देत, भांडण होत असू देत, आर्थिक पैशाचा थोडा प्रॉब्लेम असू देत, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये पाहिजे की नाही माझं ना चांगलं होणारच. म्हणजे आज जरी तुमच्यावरती कोणतेही दिवस म्हणजे एखादं वाईट वेळ वाईट दिवस आला असेल ना तर स्वामी आपल्यासाठी काहीतरी मोठी संधी समोर देत असतात नेहमी. कारण कसं आहे माहिती का, आपण जर स्वामींच्याकडे 2 पावलं पुढं गेलो तर स्वामी महाराज आपल्याकडे 10 पावलं येत असतात. हे विधिलिखित सत्य आहे. माझा खूप म्हणजे खूप मला तरी खूप अनुभव आहे आणि हा अनुभव सगळ्यांनाच आहे जे स्वामी भक्त आहेत त्यांना असा आहे. आणि हा तारक मंत्र म्हणजे इतका पॉवरफुल आहे, म्हणजे एक म्हणताना सुद्धा आपल्या अंगावरती काटा उभा राहतो की त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे. एक पॉझिटिव्हिटी एनर्जी आहे त्याच्यामध्ये. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळन्नानेही त्याला, परलोकीही ना भीती तयाला. हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होई त्या विन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जया घेई हाती. हा स्वामींचा तारक मंत्र आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची स्वामींची जर तुमची नोकरी असेल किंवा तुम्ही कुठल्या तरी म्हणजे काय म्हणायचं आहे मला, तुमच्यावर सांसारिक पण खूप जबाबदारी असतील, तुमच्याकडे खूप काम असेल, तुम्हाला वेळच नाही मिळत, तर त्यावेळी तुम्ही हा तारक मंत्र म्हणा. आणि ह्या तारक मंत्राची जी ताकद आहे ना, शक्ती आहे ना, ती तुम्ही याची देही याची डोळा अनुभवा की काय आहे ते. घरामध्ये सुद्धा बघा, तुम्ही सकाळी जेव्हा उठता स्वयंपाक वगैरे करत असता गृहिणी, तेव्हा तुम्ही तारक मंत्र घरी लावून स्वयंपाक करा, व्यंकटेश स्तोत्र लावून तुम्ही स्वयंपाक करा, विष्णू सहस्त्रनाम तुम्ही ऐका. खूप पॉझिटिव्हिटी एनर्जी असते. आपल्या मनात कोणत्याही वाईट विचार येत नाहीत. जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो ना, त्यावेळेला आपलं नामस्मरण चालू पाहिजे. मग ते कोणत्याही देवाचं असेल, ज्याच्यावरती तुम्हाला विश्वास आहे, श्रद्धा आहे त्याच्यावरती. कारण ती पॉझिटिव्हिटी जी असते ना, ती जी गृहिणी जेवण करते ना, तिच्या रूपातून ते जे विचार असतात आपल्या मनामध्ये ते सगळे जेवणामध्ये उतरत असतात. आणि ती लोक म्हणजे आपण ज्यांना जेवू घालू ना, तर ज्या पद्धतीनं आपण स्वामींचं नामस्मरण करून जेवण करतो, तर त्या बनवलेल्या अन्नाचा, त्या बनवलेल्या स्वयंपाकाचा ना प्रसाद बनत असतो. कारण हा जो प्रसाद आहे ना, तो आपण तारक मंत्र किंवा तुमचं कोणतंही देवाचं नामस्मरण असू दे, ते करत करत तुम्ही ते केलेलं असतं. आणि ते आपसूक ते विचार, ते चांगली भावना त्याच्यामध्ये ते उतरलेली असते. त्यामुळं नेहमी स्वयंपाक करताना पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे. दंगा भांडण करून कोणत्याही प्रकारचा स्वयंपाक बनवू नका. कारण कसं असतं, ते जेवणामध्ये तेच आपण जे बोलतो, आपण जे ऐकतो किंवा आपण आपलं मनामध्ये जे विचार असतात ना, ते सगळे त्याच्यामध्ये उतरतात. त्यामुळे त्या जेवणाला कसं आहे, सात्विकता नाही राहत आहे. तुम्ही नामस्मरण करत जेवण करा, त्याच्यामध्ये पूर्ण सात्विकता उतरून जाते. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते. आणि श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.